जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे। एकलीची आवे एकलीची जावे, हेची अनुभवावे आपणची। कोण हे अवघे सुखाची संगाती, कोण हे अवघे सुखाची संगाती। अंतकाळी होती पाठ मोरे, एकलीची आवे एकलीची जावे, हेची अनुभवावे आपणची। चोखा म्हणे याचा न धरी भरवसा, शरण जा सर्वेशा पांडुरंगा। एकलीची आवे एकलीची जावे, हेची अनुभवावे आपणची। विठ्ठल विठ्ठल योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना। अन्यां च हस्तचरणा श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात् परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकारो प्रथमः। हे पाण्डुरङ्गाकारो प्रथमः, दुसरी चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका, कलावज्ञ जीवो धरार्थावतारं, कलंकांकतीजो धिकामो दिवाक्रम।
समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण शरण शरणाची एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा जन्मला हा देह पोशिला सुखाचा जन्मला हा देह पोशिला सुखाचा काय भरवसा याचा आहे एकलीची यावे एकलीची जावे हेची अनुभवावे आपणची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी भगवत चिंतना करिता निवडलेला अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकाचे मैबाप योगियांची मौली वैष्णवान ग्रणी भगवान श्री ज्ञानोपराया आदी करून सकल संताची चरण वंदना करून सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे असणारे अत्यंत लाडकी लढीवाळ भक्त हीन कुळामध्ये जन्म झाला तरीही वारकरी संप्रदायाची ज्यांनी भगवी पताका गगनभर फडकविली असे असणारे भगवान श्री चोखोबाराय यांचा अवघ्या 4 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरिता निवडला.
बाबा रे, पवित्र असा मानव देह मिळाला आणि या मानव देहामध्ये आल्याच्या नंतर या जीवाला जपायचं. परमार्थही तेच सांगितलं आणि त्याच पद्धतीचा सांगितला की आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर थोडा तरी परमार्थ घडला पाहिजे. का घडावा? तर महाराज म्हणतात, इथं मोठी मोठी माणसं होऊन गेली, ज्यांच्याकडे भरपूर असं धन आहे, ज्यांच्याकडे भरपूर अशी संपत्ती प्रॉपर्टी आहे, परंतु त्यांना सुद्धा इथं राहता आलं का? नाही. एकट्यालाच यायचंय आणि एकट्याला जायचंय. याच्या पलीकडे जाऊन सांगेल, या मृत्यू लोकामध्ये अशी काही महात्मी होऊन गेली ज्यांना दुसऱ्याचं मरण चुकवता आलं परंतु स्वतःचं मरण चुकवता आलेलं नाही. म्हणून प्रत्येक जीवाला जायचं आहे. जो जीव जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जायचं आहे. याचंच उदाहरण संत महात्म्याने दिलं की बाबा रे, जोपर्यंत पैसा नावाची गोष्ट आहे, सुख समाधान नावाची गोष्ट आहे, तोपर्यंत सगळी माणसं म्हणतील हा माणूस माझा आहे. परंतु जेव्हा का आयुष्यामधलं सुख समाधान त्या ठिकाणी निघून गेलं तर तीच व्यक्ती आपल्याला ओळख देते का? नाही. या जगामध्ये आपलं कुणीच नाही. आलाही एकटा आणि जायचंय सुद्धा एकट्याला. या नरदेहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. हा नरदेह कधी जाईल सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणाचा सुद्धा भरवसा नाही की हा नरदेह कधी जाईल. म्हणून हा नरदेह जाण्याच्या अगोदर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला शरण जा, तरच या देहाचं सार्थक आहे, असं अधिकार संपन्न संत चोखोपराय या अभंगाद्वारे आपल्याला सांगतात. विठ्ठल या अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे वळण्या अगोदर अल्पसहा परिहार देणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. तो म्हणजे परात्पर परमेश्वर, परम राज्य, परम रसिक, भक्तवंशल कल्पतरू, भक्तवंशल दीनबंधू भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं, सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं, खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर सर्वांना माहिती आहे की किम निमित्तानं आयोजन आहे, कीर्तनाचं नियोजन आहे. खऱ्या अर्थानं ज्यांना आपल्यातून जाऊन कैलासवासी नीलावती कोंडिबा टकले यांना आपल्यातून जाऊन किती वर्ष पूर्ण झालं? महिला मंडळ किती वर्ष? 1 वर्ष पूर्ण झालं. आणि प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन आहे. त्यांच्या पाठीमागे सुंदर असा परिवार आहे. त्यांचा मुलगा नवनाथ कोंडिबा टकले, मुलगी गयाबाई हनुमंत पाडेकर. खऱ्या अर्थानं या परिवारावर अत्यंत दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तरी माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करते, सकल साधू संतांच्या चरणी प्रार्थना करते, या दुःखातून सावरण्याची बुद्धी त्यांना देवो विठ्ठल. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर मैबाप, एखादी व्यक्ती इहलोक सोडून परलोकाला गेली, आपण वर्षामध्ये किती विधी करतो? किती? 3 विधी करतो. पहिलं म्हणजे 10वा, दुसरं म्हणजे 13वा आणि तिसरं आहे ते वर्ष श्राद्ध. एखादी व्यक्ती इहलोक सोडून परलोकाला गेली, वर्षामध्ये आपण 3 विधी करतो. बरं का कराव्या? याचं काय कारण आहे? आता तुम्ही म्हणता ताई आमची गावकरी मंडळी करतात म्हणून आम्ही करतो, आमची नातेवाईक मंडळी करतात म्हणून आम्ही करतो, परंतु याचं नेमकं काय कारण आहे तर नीट लक्ष देऊन ऐका. एखादी व्यक्ती इहलोक सोडून परलोकाला गेली, वर्षामध्ये 3 विधी येतात, 10वा 13वा वर्ष श्राद्ध. बरं का केल्या पाहिजेत? कारण पितृ आपल्याला आशीर्वाद देत असतात म्हणून केल्या पाहिजेत. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देसी? पितृ आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि जर ह्या गोष्टी केल्या नाहीत, तोराचा
श्राप देत असतात, वंशी दुराचारी पुत्र झाला. म्हणून हे केलं पाहिजे. मैबाप नीट लक्ष देऊन ऐका. एखादी व्यक्ती इहलोक सोडून परलोकाला गेल्याच्या नंतर 10वा आपण अलीकड पलीकड करू शकतो. का करू शकतो? कारण ती विधी आहे. 10वा आपण 5व्या दिवशी 7व्या दिवशी करू शकतो. का? कारण ती विधी आहे आणि विधी आपल्याला बदलता येते. परंतु 13वा आणि वर्ष श्राद्ध हे करावंच लागतं. का करावं लागतं? कारण मैबाप शास्त्र आहे आणि शास्त्र आपल्याला बदलता येत नाही, म्हणून केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली, 13 दिवस आपल्या घरामध्ये ती जीवखड्याच्या रूपामध्ये वावरत असते, राहत असते. आता 13 दिवस झाल्याच्या नंतर तो जीव काय करतो, कुठे जातो? आता नीट लक्ष देऊन ऐका. 13 दिवस झाल्याच्या नंतर तो जीव यम दरबारामध्ये जाण्यासाठी निघतो. यम दरबारामध्ये जाण्यासाठी मध्ये एक वैतरणी नावाची नदी लागते. ती वैतरणी नावाची नदी काही स्वच्छ पाण्याने भरलेली नसते. या जगामध्ये जेवढी घाण नाही तेवढी घाण त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये राहते. 21 नरकाची घाण त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये असते आणि त्या गेलेल्या जीवाला ती पार करायची असते. त्या नदीच्या किनारी एक काम देनू नावाची गाय राहते. ती काय करत असते? त्या जीवाला मदत करत असते. परंतु त्याच जीवाला मदत करत असते ज्यांना आयुष्यामध्ये एकदा तरी गोदान केले, गोमातेची सेवा केली. म्हणून आयुष्यामध्ये गोदान केलं पाहिजे, गोमातेची सेवा केली पाहिजे. त्याच जीवाला ती मदत करत असते मैबाप. ती वैतरणी नावाची नदी पार करण्यासाठी त्या गेलेल्या जीवाला एकूण 48 दिवस लागतात. किती महिला मंडळ इथल्या बाया बोलत नाहीत का? 48 दिवस लागतात, बरोबर ना? आता हे 13 दिवस अधिक 48 बरोबर किती झाले? 61 दिवस. बरोबर तो जीव 61व्या दिवशी ती वैतरणी नावाची नदी पार करतो. यम दरबारामध्ये जाण्यासाठी त्या गेलेल्या जीवाला एकूण 39 दिवस लागतात. किती? 39 दिवस. आता हे 61 दिवस अधिक 39 बरोबर किती झाले? 100 दिवस. बरोबर 100व्या दिवशी तो गेलेला जीव यम दरबारामध्ये पोहोचतो. जसं या मृत्यू लोकामध्ये कोर्ट आहे, वकील आहे, त्याच पद्धतीचं वर गेल्याच्या नंतर कोर्ट आहे, वकील आहे. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. ते चित्रगुप्त काय करतो? जो गेलेला जीव आहे ना, त्यानं आयुष्यभरात किती पुण्य केलं, किती पाप केलं, कोणाकोणाच्या पंक्ती उठवल्या, कोणाकोणाची लग्न मोडली, हे सगळं एका अर्जावरती लिहिलं जातं. किती चांगलं कर्म केलं, किती वाईट कर्म केलं, एका अर्जावरती लिहिलं जातं आणि तो अर्ज कोर्टामध्ये दाखल केला जातो. बरोबर त्या अर्जाचा निकाल, त्या गेलेल्या जीवाचा निकाल बरोबर 265व्या दिवशी लागतो. आता हे 100 दिवस अधिक 265 बरोबर किती झाले? 365. बरोबर 365व्या दिवशी त्या गेलेल्या जीवाचा निकाल लागला जातो की याला नरकाची प्राप्ती आहे का याला स्वर्गाची प्राप्ती आहे का अति दुर्लभ असणारा नरदेह प्राप्त आहे, याची बेरीज लागली जाते आणि खऱ्या अर्थानं त्याला जन्म तो प्राप्त होतो. म्हणून बरोबर 12 वाजता याचा निकाल लागला जातो. म्हणून हे केलं जातं वर्षश्राद्ध. आता माईबाप आपण 11 महिने आईंच्या नावाने पाहुणा जीव घातला ना? का घालावा बरं? आमची गावकरी मंडळी करतात म्हणून आम्ही करतो, आमची नातेवाईक मंडळी करतात म्हणून आम्ही करतो. परंतु याचं नेमकं काय कारण आहे तर नीट लक्ष देऊन ऐका. या मृत्यू लोकामध्ये भरपूर असं अन्नदान होतंय, भरपूर असे हॉटेल आहेत, भरपूर अशा उदाऱ्या पादाऱ्या सुद्धा चालतात. मृत्यू लोकांमध्ये खाण्याची काही चिंता नाही, अन्नाची काही चिंता नाही. परंतु ज्यावेळी इहलोक सोडून परलोकाला गेल्याच्या नंतर, तिथं गेल्याच्या नंतर काय खायचं हा एक प्रश्न आहे ना. आता तुम्ही म्हणता ताई तुम्ही काहीही बोलता, मी सांगत नाही मैबाप. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ दानशूर म्हटलं तर पहिल्यांदा कर्णाचं नाव यायचं. कर्ण इतका दानशूर होता, परंतु ज्यावेळी कर्ण इहलोक सोडून परलोकाला गेला, तिथं गेल्याच्या नंतर त्याला भूक लागली. यमाला आवाज दिला, यमा भूक लागली, मला काहीतरी जेवायला दे. त्यावेळी यम म्हणतो तुला जेवायला भेटणार नाही. का मला जेवायला भेटणार नाही? काय कारण आहे? कोणतं असं पाप माझ्या हातून घडलं की मला जेवायला भेटणार नाही? त्यावेळी यम म्हणतो तू कुठल्या प्रकारचं दान केलं नाही.
त्यावेळी तो कर्ण म्हणतो, यमा येडाबिडा झालास की काय? अरे मृत्यू लोकामध्ये जा आणि विचार, या जगामध्ये सर्वश्रेष्ठ दानशूर म्हटलं तर पहिल्यांदा माझं नाव येतं आणि तू म्हणतो की कुठल्या प्रकारचं दान केलं नाही. अशी कोणती गोष्ट राहिली की जेणेकरून मी ती दान केली नाही? त्यावेळी यम म्हणतो, तू सगळ्या गोष्टीचं दान केलंस, परंतु तुझ्या हातून अन्नदान कधी घडलं नाही. आयुष्यामध्ये अन्नदान घडलं पाहिजे मैबाप. यम म्हणतो, तुझ्या हातून अन्नदान घडलं नाही, तुला जेवायला भेटणार नाही. एखादा व्यक्ती कर्णाकडे अन्न मागण्याकरिता आला तर तो देणाऱ्याच्या घराकडे दिशा दाखवायचा. तो स्वतःहून काही देत नव्हता, देणाऱ्याच्या घराकडे दिशा दाखवायचा. तिकडे जा म्हणे, धर्मराजाचं घर आहे. तिकडे जा म्हणे, द्रौपदीचं घर आहे. देणाऱ्याच्या घराच्या दिशेने तू दिशा दाखवायचा या बोटाने. त्यावेळी यम म्हणतो, तुझ्या हातून तर अन्नदान घडलं नाही, परंतु तुझ्या या बोटाने पुण्य केलेलं आहे. तू काय कर, तुला जेव्हा जेव्हा भूक लागेल लगेच तोंडामध्ये बोट धरायचं. महाराज कर्णाने लगेच बोट उचललं आणि तोंडामध्ये धारण केलं तर विश्वतृप्तीचा डेकरच दिला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आयुष्यामध्ये अन्नदान जरी घडलं नाही, निदान देणाऱ्याच्या घराकडे तरी दिशा दाखवावी. ज्यावेळी इहलोक सोडून परलोकाला गेल्याच्या नंतर एवढा तरी आपल्याला कार्यक्रम करता आला पाहिजे. म्हणून हे पाहुणा जीव घालत असतात विठ्ठल. आणि मैबाप, या आईंना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन आहे. म्हणून माझ्या बोलण्यातून, तुमच्या श्रवण कीर्तीतून, गायनातून, वादनातून जे पुण्य एकत्रित होईल त्यांच्या नावेवर पाठवून द्यायचं आहे की त्यांचं कर्म कुठं आडवं येऊ नये, पुण्याचा साठा भर भक्कम असावा, यासाठी नाम संकीर्तनाचं आयोजन विठ्ठल. आता तुम्ही म्हणता ताई, हे जे पुण्य साचलेलं आहे ते त्यांच्या नावे खरंच जातं का? हो जातं मैबाप. 1 वर्षापर्यंत त्यांच्या मुलाने जे पुण्य केलेलं असतं त्यांच्या नावेवर पाठवून दिलं तर ते नक्कीच जातं मैबाप. आता नीट लक्ष देऊन ऐका, महाभारतामध्ये गोष्ट आहे. ज्यावेळी 5 पांडवांचे वडील पंडुराजा इहलोक सोडून परलोकाला गेले, त्यांच्या काही पुण्याईने त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली, परंतु ते दररोज सकाळी उठले की भगवंताचं दर्शन न होता त्यांना नरकाचं दर्शन व्हायचं. हे असं का होतंय? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यावेळी मैबाप, 3 लोकांमध्ये भ्रमण करणारे नारद महर्षी पंडुराजाकडे जातात. पंडुराजाचा उदासलेला चेहरा पाहून नारद महर्षी म्हणतात, का हो पंडुराजा, काय झालं? एवढा उदासलेला चेहरा, काही चिंता आहे का? त्यावेळी पंडुराजा सर्व हकीकत सांगतात. अहो नारद महर्षी, मी इहलोक सोडून परलोकाला आलो, माझ्या काही पुण्याईने मला स्वर्गाची प्राप्ती झाली, परंतु मी दररोज सकाळी उठलो की मला भगवंताचं दर्शन न होता मला नरकाचं दर्शन होतंय. हे असं का होतंय? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यावेळी नारद महर्षी हसून मृत्यू लोकामध्ये येतात. ज्येष्ठ पांडव धर्मराजाची भेट घेतात. धर्माला सर्व हकीकत सांगतात की धर्मा, तुझे वडील इहलोक सोडून परलोकाला गेले, त्यांच्या काही पुण्याईने त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली, परंतु ते दररोज सकाळी उठले ना, त्यांना भगवंताचं दर्शन न होतं त्यांना नरकाचं दर्शन होतंय. यावरती काहीतरी कर धर्मा. त्यावेळी धर्मराजा म्हणतो, नारद महर्षी, यावर तुम्हीच उपाय सांगा. कारण माईबाप, तेव्हा मोठमोठाले यज्ञ असायचे आणि आता आपलं कीर्तन जरी म्हटलं, नामसंकीर्तन जरी म्हटलं, कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. नामसंकीर्तन जरी केलं तर त्यांच्या नावेवर पाठवून दिलं जातं. त्यावेळी नारद महर्षी म्हणतात, धर्मा, तू काय कर, मोठा यज्ञ कर. त्या यज्ञामध्ये अन्नदान कर, वस्त्रदान कर, ज्ञानदान कर, द्रवदान कर, गोदान कर, जेवढे दान आहेत त्यांच्या नावे ते दान कर. आणि ज्या तिथीला, ज्या दिवशी, ज्या वारी तुझे वडील इहलोक सोडून परलोकाला गेले, त्या तिथीला, त्या वारी, त्या दिवशी जे पुण्य एकत्रित होईल त्यांच्या नावेवर पाठवून दे. महाराज, 5 पांडव मोठा यज्ञ करतात. त्या यज्ञामध्ये अन्नदान करतात, वस्त्रदान करतात, ज्ञानदान करतात, जेवढे दान आहेत
तेवढे दान करतात आणि ज्या तिथीला ज्या वारीच्या दिवशी त्यांचे वडील इहलोक सोडून परलोकाला गेले त्या तिथीला त्या वारी त्या दिवशी जे पुण्य एकत्रित झालं त्यांच्या नावेवर पाठवून दिलं आणि असं घडलं नरकाचं दर्शन हे चुकलं आणि भगवंताचं दर्शन व्हायला लागलं म्हणून हे केलं जातं वर्षश्राद्ध विठ्ठल माझ्या बोलण्यातून तुमच्या श्रवण कीर्तनातून गायनातून वादनातून जे पुण्य एकत्रित होईल त्या आईंच्या नावेवर पाठवून द्यायचं आहे अभंग आज आपण संत चोखोबरायांचा निवडला आणि संत चोखोबरा या अभंगाद्वारे आपल्याला सांगतात की बाबा रे पवित्र असा मानव देह मिळाला कारण हा सहजासहजी नरदेह प्राप्त होत नाही जास्त पाप कराल तर नरकाची प्राप्ती होते जास्त पुण्य कराल तर स्वर्गाची प्राप्ती होते परंतु ज्यावेळी पाप पुण्य करून जन्माला येतो प्राणी पाप पुण्य करून जन्माला स्वर्गाची प्राप्ती होते परंतु ज्यावेळी पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळी सुंदर असा नरदेह प्राप्त होतो पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी किंवा पाप पुण्य समान समी तरीच पाविजे कर्मभूमी या कर्मभूमीमध्ये जन्माला येण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये जन्माला येण्यासाठी पाप आणि पुण्य समान असावं लागतं त्यावेळेस सुंदर असा नरदेह प्राप्त होतो मग तुम्हा आम्हाला हा नरदेह प्राप्त झाला मग या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर या संसारूपी देहामध्ये आल्याच्या नंतर या जीवाला जपायचं कारण मैबाप आपण 365 दिवस संसार करतो परंतु त्यामधला थोडासा वेळ तरी माझ्या भगवंतासाठी दिला पाहिजे थोडासा तरी परमार्थ केला पाहिजे कारण तुका म्हणे तुला सोडविना कुणी एका चक्र पाणी वाचुनिया हे जे संकटाचा काळ आहे ना या काळातून सोडवणारा तो भगवान परमात्मा आहे या जगामध्ये आपलं कुणीच नाही संत महात्म्यांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी. 啊。
कुणाचे भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या माघारी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राण्यामाईचा बाजार, प्राण्यामाईचा बाजार. या जगामध्ये आपलं कुणीच नाही, म्हणून त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. कारण काळ आपल्यावरती कधी झडप घालेल सांगता येत नाही. म्हणून या काळाच्या संकटातून सोडवणारा तो भगवान परमात्मा आहे, म्हणून त्याचं अखंड चिंतन केलं पाहिजे. कारण माईबाप आपण कितीही मोठी संपत्ती कमवा, कितीही मोठी प्रॉपर्टी कमवा, शेवटची आंघोळ कुठे घातली जाते हो? बाहेर अंगणामध्ये. पहिली आणि शेवटची आंघोळ बाहेर अंगणामध्येच घातली जाते. याचा अर्थ कितीही मोठी संपत्ती कमवा, आलाही एकटा आणि जायचंय सुद्धा एकट्याला. पहिले आजीबाईंना माहिती असतं, आजी एखादं बाळ जन्माला येऊ द्या, त्याला कपडा गुंडाळलेला जातो, बरोबर? त्याला काही खिसा असतो का? नाही. आणि एखादी व्यक्ती हलोक सोडून परलोकाला जाऊ द्या, गेल्याच्या नंतर त्यालाही कपडा गुंडाळलेला जातो. त्याला गाती अंतकाळी होती पाठमोरे, एकलीची आवे एकलीची जावे, हेची अनुभवावे आपणची. चोखा म्हणे याचा न धरी भरवसा, शरण जा सर्वेशा पांडुरंगा. एकलीची आवे एकलीची जावे, हेची अनुभवावे आपणची. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर माईबाप आपल्या कीर्तनाची उर्वरित वेळ ही संपत आलेली आहे. खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर जरी आपल्याला भगवंताची सेवा करता नाही आली तरी आई वडिलांची सेवा करा. कारण ज्या घरामध्ये आपले आई वडील असतात ना, खरी संपत्ती आपली ती आहे, म्हणून त्यांची सेवा केली पाहिजे. कारण आईचं जर विचार केला तर आई लई मोठी आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, याचं मिलन म्हणजे आपली आई आहे. म्हणून कारण खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर माती आड गेलेला सूर्य, डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसेल, परंतु माती आड गेलेले माईबाप कधीही दिसणार नाहीत. म्हणून आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. कारण ज्या पद्धतीने पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली, अंतकरणामधून आई वडिलांची सेवा केली, तर विश्वाच्या मालकाला त्याच्या दारी यावं लागलं. त्याच पद्धतीने आपल्याला कुठं जाण्याची गरज नाही, आपलं हेच पंढरपूर आहे, आपले हेच विठ्ठल आहेत आणि आपली हीच रुक्मिणी आहे, असं समजून त्यांची सेवा केली पाहिजे. कारण माय बाप केवळ काशी, तेने न जावी तीर्थासी. म्हणून आई वडिलांची सेवा करा. कारण त्या आईनं 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. ते यातना सोचलेल्या असतात आणि त्यांना आपल्याला जन्म दिलेला असतो. कारण आपल्या आई वडिलांनी हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून आपल्याला लहानाचं मोठं केलं असतं माईबाप. म्हणून आई वडिलांची सेवा करा. कारण माईबाप आई म्हणजे हक्काचं व्यासपीठ आहे, आई म्हणजे भाजीतलं मीठ आहे. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही बरं का ती आई. आई एवढी मोठी आहे, आई एवढी मोठी आहे. एका कवित्रीने सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार
मातेची सेवा करा. आपली कीर्तनाची उर्वरित वेळ ही संपलेली आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर ज्यांनी कीर्तनामध्ये सुंदर असं गायन करून सुंदर अशी साथ दिली असे असणारे हरिभक्तपरायण गायनाचार्य राम महाराज असतील, आवी महाराज असतील, अंतकरणापासून त्यांचे खूप खूप आभार मानते. तसेच आमचे अशोक महाराज काकडे असतील, त्यांचे अंतकरणापासून खूप खूप आभार मानते. तसेच आमचे तोरकोंडे बाबा असतील, त्यांचे अंतकरणापासून खूप खूप आभार मानते. सर्व टाळकरी माळकरी असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आणि ज्यांनी सुंदर अशी मृदंगाची साथ दिली असे असणारे माझे पतीही तो उपस्थित आहेत. अंतकरणापासून त्यांचे खूप खूप आभार मानते. फक्त पकवाजाची साथ नव्हे तर पूर्ण आयुष्याची साथ दिली असे असणारे माझे पतीही उपस्थित. कारण खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर मला असं वाटतं की कीर्तन करणं सोपं आहे, परंतु पखवाज वाजवणं खूप अवघड आहे. कारण या सजीव कातड्याने निर्जीव कातडं वाजवणं आणि त्यावर आम्हाला डोलवणं ही इतकं सोपं नाही. असे असणारे माझे पती उपस्थित आहेत. अंतकरणापासून त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि आपल्या विनिकरी ताई असतील आणि आमचे नानाभाऊ असतील, आपली परंपरा यांचं यूट्यूब चॅनल आहे. आता जे कीर्तन ऐकलं आपण पुढं सुद्धा त्या हे कीर्तन ऐकू शकतो. त्यांचे अंतकरणापासून खूप खूप आभार मानते. तसेच माझा आवाज काही एवढा मोठा नाही, माझा आवाज काही क्वालिटीने तुमच्या कानापर्यंत पोहोचवला असे असणारे संश्लिष्टवाले दादा, अंतकरणापासून तुमचे खूप खूप आभार मानते. माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करते, तुमच्या एका सिस्टीमच्या 2 हो, 2च्या 3 हो, 3च्या 4 हो, तुमच्या सिस्टीममध्ये कुठल्याच प्रकारचा बिघाड येऊ नये अशी माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करते. सकल साधू संतांच्या चरणी नतमस्तक होते, माईबापाच्या चरणी नतमस्तक होते, गुरुवारांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या वाणीला इथेच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वरा माऊली